हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे। या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महायुतीचं सरकार विचार करत आहे त्यावेळेला काही एनजीओज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल देश असेल या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। आणि ही सगळी मंडळी जी आज मोर्चाचं नेतृत्व करतायत यांना जर तपासून पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला यामध्ये सुद्धा कुठेतरी वाजे असेल। रिलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये झालेलं कृत्य की जो सचिन वाजेच्या रूपाने देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता होते त्यांनी उघडकीस आणलं, त्याच पद्धतीने अनेक अशा एनजीओज या सर्व मंडळींना या सर्व विरोधकांना सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। कारण एकमेव आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे। इथला असणारा शेतकरी कष्टकरी इथला असणारा युवक या प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र की ज्या महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत नेण्याचं स्वप्न हा प्रत्येक युवक पाहतोय आणि या युवकाने सुद्धा त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे। आणि म्हणून उघडे डोळ्याने या सर्व आंदोलनाची असणारी भूमिका याकडे डोळे झाक करणं ही तुमची आणि आमची सर्वांची राष्ट्रीयत्वाचा विचार धरून चालणारे तुम्ही आम्ही सर्वजण तुमची आणि आमची सर्व नागरिकांची आपली सर्वांची भूमिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बूथ लेवलच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठून यांचा हा डाव जो आहे हा डाव जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उधळून काढायचा असेल तर घरोघरी जाऊन यांची असणारी ही भूमिका ही स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।